श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात. कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर बऱ्याच महिला किंवा पुरुषांनी काही सेवा देखील चालू केल्या आहे. जसं की कोणी घरामध्ये गुरुचरित्र पारायण करत आहे किंवा कोणी केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्र पारायण करत आहे किंवा काही स्वामी चरित्र सारामृतचं पठण करत आहे, तारक मंत्राची सेवा करत आहे, 21 दिवसांची सेवा असेल, 11 दिवसांची सेवा असेल. प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीनुसार किंवा वेळेनुसार सेवा या करतच आहे. तर आता आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत. कारण की भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे, कष्टाचे फळ देखील आपल्याला मिळत नाही. मग आपले देखील मन नाराज होते आणि त्याचसोबत मुलांची देखील प्रगती होत नाही. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते किंवा मुलांचा विवाह जुळून येत नाही, मुलांना नोकरी मिळत नाही किंवा अगदी आपलं घर होत नाही, गाडी होत नाही. अशा अनेक समस्या आपल्यासमोर असतात. तर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती पूर्ण होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचं आपल्याला अगणित फळ मिळत असतं. या दिवशी अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर पिवळ्या रंगाचे, केशरी रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करायचे आहे. फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे. कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तर तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. आता याच्यासोबत घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडावं किंवा हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. कारण की आपण भरपूर वेळा घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो किंवा मांसाहार देखील करत असतो. त्यामुळे घरामध्ये हे पाणी शिंपडावं आणि त्यानंतरच आपण पूजा सेवा करायला घ्यायची आहे. तर आता आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. दाराबाहेर रांगोळी काढावी. मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे होत असतात. तर आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता. एक प्लेट घ्या. प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण एक दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे. त्यासोबत चिमूटभर हळद आणि एक भीमसेनी कापराची वडी कुस्करून टाकायची आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होत असते. तर असा दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर स्वामी महाराजांचा मूर्ती असेल तर मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करत असताना आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. तसेच अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे. आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे. यामुळे आपल्यामधील देखील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. तसेच थोडंसं पाणी घरामध्ये शिंपडावं. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. यामुळे घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. आणि जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आता यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि त्यांना आपण नवीन वस्त्र परिधान करायचे आहे. जसे की आपण दिवाळीला नवीन कपडे घालत असतो त्याच पद्धतीने स्वामी महाराजांना देखील या दिवशी तुम्ही नवीन वस्त्र परिधान करा. पिवळ्या रंगाची, केशरी रंगाची, लाल रंगाची वस्त्र तुम्ही स्वामी महाराजांना अर्पण करू शकता. त्यानंतर स्वामी महाराजांना चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. त्याच्यासोबत त्यांना सोनचाफ्याची फुले अत्यंत प्रिय आहे. सोनचाफ्याची फुले मिळाली तर ती देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा ती मिळाली नाही तर पिवळ्या रंगाची फुले तुम्ही स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे. आता यानंतर या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे. अगदी तारक मंत्राची देखील तुम्ही सेवा करायची आहे. त्याच्यासोबत आपण स्वामी चरित्र सारामृतचं देखील पठण करायचं आहे. आता या दिवशी स्वामी चरित्र सारामृत पठण करायला विसरायचं नाही. आता अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. पण या दिवशी घरामध्ये स्वामी चरित्र सारामृत हे पठण किंवा श्रवण झालंच पाहिजे. कारण की स्वामी चरित्र
चैत्र सारामृतमध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे. आता अगदी आपल्याला एवढे दिवस जरी शक्य झाले नाही तरी पण निदान पुण्यतिथीच्या दिवशी तरी तुम्ही स्वामी चैत्र सारामृत पठण किंवा श्रवण करण्याचा प्रयत्न करावा. आता यानंतर स्वामी महाराजांना या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे. पुरणपोळीचा नैवेद्य बनवणे शक्य नसेल तर अगदी बेसनाचे लाडू बनवू शकता किंवा इतर काही गोड पदार्थ बनवले तरी पण चालेल. आणि जर काही बनवणे शक्यच नसेल तर तुम्ही अगदी खडीसाखर ठेवली तरी पण चालेल किंवा घरामध्ये जे काही सात्विक अन्न बनवलेलं असेल तर ते सात्विक अन्न स्वामी महाराजांना आपण अर्पण करायचं आहे. स्वामी महाराजांची आरती देखील करायची आहे. आणि त्यानंतर या दिवशी आता आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आता नारळ घेताना नारळ हा पाण्याने संपूर्णपणे भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. तसेच एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला नारळ दिलेला असेल तर असा नारळ चुकूनही आपण घ्यायचा नाही. आपण व्यवस्थित नारळ बघून घ्यायचा आहे. नारळ घेतल्यानंतर आपण एक लाल रंगाचा कलावा घ्यायचा आहे. आपण जिथे पण मंदिरामध्ये जातो तर तिथे देखील आपल्याला बाहेर कलावा हा बघायला मिळतो. लाल पिवळ्या रंगाचा कलावाचा धागा आपण घ्यायचा आहे आणि तो त्या नारळाला आपण 3 वेळा गुंडाळायचा आहे. त्याच्यासोबत आपण खडीसाखर घ्यायची आहे, थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि 3 पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहे. पिवळा रंग हा श्री स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे 3 पिवळ्या रंगाची फुले घ्यावी. 3 पिवळ्या रंगाची फुले मिळाली नाही तर 3 लाल रंगाची फुले देखील घेऊ शकता. आता त्याच्यासोबत आपण कच्चं दूध घ्यायचं आहे, हळद घ्यायची आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा देखील घ्यायचा आहे. हे सर्व घेऊन आपण जवळपास असणाऱ्या औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे. आता स्वामी महाराजांच्या केंद्राच्या बाहेर देखील औदुंबराचं झाड तुम्हाला बघायला मिळतं किंवा अगदी तिथे नसेल तुमच्या शेताच्या कडेला असेल तर तिथे जरी तुम्ही गेला तरी पण चालेल. फक्त आपल्याला उंबराच्या झाडाजवळ या दिवशी जायचं आहे आणि तिथे आपल्याला काही पूजा सेवा करायची आहे. आता औदुंबराचं झाड का तर असा सर्वांनाच प्रश्न पडतो. तर साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तीने देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं. या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचं पुण्य मिळतं. औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य देखील प्राप्त होतं. त्यामुळे औदुंबर झाडाची पूजा सेवा आपण या दिवशी आवर्जून करायचीच आहे. आता आपण औदुंबर झाडाजवळ जायचं आहे. आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल. स्त्री पुरुष तुमची मुलं कोणीही हा उपाय करू शकता. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता आपण या दिवशी नारळ घ्यायचा आहे. तर हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी नारळाचा उपयोग केला जातो. मंदिरात नारळ वाढवणे किंवा चढवण्याची पद्धत आहे. नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. धार्मिकतेबरोबरच नारळाचे औषधी गुणधर्म देखील आहेत. प्रत्येक पूजेमध्ये नारळाचे स्थान सर्वोच्च आहे. नारळाशिवाय पूजाविधी होऊ शकत नाही. प्रत्येक पूजेचे गणपतीला आवाहन करण्यासाठी पूजेत सुपारी ठेवली जाते. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी नारळ देखील ठेवला जातो. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या. या 3ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो असं म्हणतात. नारळावर दिसणारे 3 डोळे म्हणजे शंभू शंकरांचे त्रिनेत्र आहे असेही म्हणतात. या कारणामुळे नारळाला खूप शुभ मानलं जातं आणि पूजाविधीत त्याचा वापर देखील केला जातो. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात नारळाचा उपयोग केला जातो. नारळ सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. प्रत्येक देवाला नारळ प्रिय आहे म्हणून देवतांना नारळ अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून त्याचे वाटप देखील केले जाते. नारळाची बाहेरची कठीण भाग म्हणजे अहंकाराचं प्रतीक तर आतील पांढरा शुभ्र मऊ भाग हे शांततेचं प्रतीक मानलं जातं. म्हणून नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवानाच्या चरणी अर्पण करत आहोत.
प्रत्येक शुभ कार्यात नारळ वाढवला म्हणजे फोडला जातो असे म्हणतात. जर नारळ फोडल्यामुळे शुभ कार्यात कोणताही विघ्न येत नाही, शुभ कार्य व्यवस्थितरित्या पार पडतं. तर आता आपण या दिवशी नारळ घ्यायचा आहे. आता आपण औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे. पहिल्यांदा आपण तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. अगदी तुम्ही त्या दिव्याखाली आसन देखील देऊ शकता. अगदीच झाडाच्या अलगद देखील आपण दिवा लावायचा नाही, जेणेकरून झाडाला कोणतीही इजा होणार नाही. अशा प्रकारे आपण तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवा, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यावरती आपण शुद्ध तुपाचा दिवा ठेवायचा आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू लावा, फूल वाहा. आता यानंतर आपल्याला तिथे शुद्ध जल देखील अर्पण करायचं आहे. औदुंबर वृक्षाला शुद्ध जल अर्पण करावं. तसेच कच्चं दूध आणि हळद देखील औदुंबर वृक्षाला आपण अर्पण करायचं आहे. याच्यासोबत आपण तिथे अगदी खडीसाखर देखील ठेवू शकता. आता आपल्याला नारळ घ्यायचा आहे. नारळाला जो कलावाचा धागा आहे तो 3 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे. गुंडाळून घेत असताना देखील श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 3 वेळा गुंडाळल्यानंतर आता याची आपल्याला गाठ मारायची नाही, तर फक्त गुंडाळून ठेवायचं आहे. 3 वेळा गुंडाळल्यानंतर आपण नारळावरती खडीसाखर ठेवायची आहे, थोडेसे अखंड तांदूळ ठेवावे, 3 फुले ठेवायची आहे आणि आपण तो नारळ हातामध्ये घेऊन आपल्याला औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. 2 हातांनी हा नारळ पकडायचा आहे आणि आपण एका मंत्राचा जप करायचा आहे. तर आपण ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करत असताना आपण हा ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता जप करून झाल्यानंतर आपण नारळ हातामध्येच ठेवायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती औदुंबर वृक्षाजवळ प्रथम व्यक्त करायची. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा लक्ष्मी प्राप्ती होत नाही, घर होत नाही, गाडी होत नाही, मुलांची प्रगती होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, किंवा नोकरी मिळत नाही, किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे व्यक्त करायचं आहे. आता यानंतर हा नारळ आणि खडीसाखर, ती 3 फुले, थोडेसे तांदूळ हे सर्व घेऊन आपण जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये, केंद्रामध्ये जायचं आहे. आणि आता तिथे गेल्यानंतर आपल्याला हे जे काही नारळ आहे, कलावाचा धागा आहे, खडीसाखर आहे, तर हे सर्व आपण तिथे स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. सर्वात प्रथम आपण तिथे देखील नारळ आपण आपल्या हातामध्ये ठेवावा. तुमचं नाव, तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती तिथे तुम्ही व्यक्त करायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, जी औदुंबर वृक्षाजवळ इच्छा बोलली होती तीच इच्छा इथे व्यक्त करायची आहे. आणि तुम्ही अगदी स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये बसून देखील ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप देखील करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.